नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण रेसिप्रोकल ऑफ फोर फिगर नंबर आपण पाहणार आहे. तर भरपूर मुलांना कन्फ्युजन असते की सर या रेसिप्रोकलला कसं सॉल्व्ह करायचं. जसं की फॉर एक्झाम्पल 2.312. ठीक आहे, या रेसिप्रोकलला कसं सॉल्व्ह करायचं. पहिले तर रेसिप्रोकल कशाला म्हणतात, जो नंबर असा खाली असतो. ठीक आहे, हा एक रेसिप्रोकल झाला. पण ठीक आहे, त्या नंबरला आपण सॉल्व्ह करूया. बघा, तर यामध्ये ना हा जो डिनॉमिनेटर मध्ये नंबर असतो, जो खाली नंबर असतो, याचे असे ग्रुप करायचे. ग्रुप कसे करायचे, तर यामध्ये नंबर जो आहे याचा 2 1 1 मध्ये असा ग्रुप करायचा. म्हणजे स्टार्टिंगचे 2 नंबर, नंतर 1 नंबर, नंतर 1 नंबर. ठीक आहे, असे ग्रुप करायचे. बघ, ठीक आहे. तर यामध्ये पाहायचं आता की 2.3 बघायचं. यामध्ये 2.3 दिसला, यामध्ये 2.3. आणि हा जो 1 दिसतो, 1, हा 1 यामध्ये बघायचा. ठीक आहे, तिथं कोणता नंबर येतो बघा बरं. 2.3 आणि 1. ठीक आहे, म्हणजे हाच नंबर येतो. तो नंबर नोट डाऊन करायचा. बघा, हा नंबर नोट डाऊन करायचा. दिसला का रे? बघा, हा. तर आपल्याला ना एक काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल का या लाईन मध्ये ना हा पॉइंट असतो. सगळ्या स्टार्टिंगला इथं बघा पॉइंट आहे. ठीक आहे, म्हणजे हा पॉइंट सगळ्यांना असतो इथं रो मध्ये. तो नंबर किती आहे बघा बरं, नोट डाऊन करा बरं. 0.4329. ठीक आहे, आता हा नंबर कुठं बघायचा मग, तर हा नंबर मेन डिफरन्स मध्ये पाहायचा. त्याच लाईन मध्ये मेन डिफरन्स बघायचं, त्याच लाईन मध्ये 2 मध्ये चेक करायचा. ठीक आहे, हा नंबर किती आहे रे, 4 है ना, 4 आहे ना. हा 4 इथं लिहायचा आणि हा सबट्रॅक्ट करायचा. हा नंबर सबट्रॅक्ट करायचा. बघा, तर काय राहील मग, 9 4 गेले, 5 राहिले, 234.0. तर हे झालं आलं रेसिप्रोकल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. 0.4325. ठीक आहे, पण जर अशाच टाईपचा एखादा नंबर असेल, ठीक आहे, जर सपोज एक्झाम्पल नंबर आपण 2 घेऊया. जर अशा टाईपचं एक्झाम्पल असेल 2/23.12, हाच नंबर आहे, पण तो डिजिट पॉइंट जो आहे तो डिजिटच्या इकडे शिफ्ट केला आहे. आपण एका डिजिटने इकडे शिफ्ट केला आहे या साईड. तर याला सॉल्व्ह कसं करायचं, तर बघा, याला असं लिहायचं. ठीक आहे, 2, आणि याला आपण असं लिहू शकतो बघा, या नंबरला कसं लिहायचं, या पॉइंटला आपण इकडे शिफ्ट करून टाकू पुन्हा 2.312. ठीक आहे, इकडे आता शिफ्ट केला हा पॉइंट लेफ्ट साईडनं, तर इथं 10चा पॉवर 1 लिहायचं. का बरं 1 लिहिलं, जेणेकरून आपल्याला याला सॉल्व्ह केल्यानंतर हाच नंबर भेटायला पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण याला सॉल्व्ह करूया. बघा, तर काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं तर या नंबरला. ठीक आहे, तर तेच पुन्हा तेच येणार, जो आपण इथं फाइंड आउट केला आहे तोच नंबर येणार. ठीक आहे, मल्टिप्लाय मध्ये तोच नंबर लिहायचा. कोणता नंबर भेटला आपल्याला, 0.4325. आता 10चा पॉवर 1चा काय करायचं, हा वरता जर शिफ्ट झाला इथं, तर 10चा पॉवर -1 बनतो.
ठीक आहे. या नंबरचं मल्टिप्लाय करून घ्यायचं, या 2 ने याला मल्टिप्लाय करून घ्यायचं, म्हणजे काय नंबर येतो 0.4325 आहे. याला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं रे, 5 2 10 शून्य, चला 1 2 4 आणि 5 6 8.6. ठीक आहे. तर मग इथे हा आपल्याला 0.8650 हा नंबर भेटतो. आणि इथं 10चा पॉवर -1 आहे. -1 याला असंही राहू शकता किंवा हा मायनस लेफ्ट साईडने सुद्धा शिफ्ट करू शकता. इथं मायनस आहे म्हणजे हे संख्या अजून एक डिजिटनं लहान होणार, 0.0865. तर याचं कॅल्क्युलेशन अशा टाईपचं होणार बघा. आणखी जर आपण याचा विचार केला त्या नंबरचा, जर अशा टाईपचा नंबर असेल बघा 1/, ठीक आहे, 2.32 पकडूया आपण. तर असा सिंपल नंबर आहे, मग यामध्ये 4th डिजिट नाही आहे, तर मग काय करायचं, तर 2.3 चा 2 मध्ये चेक करायचा, 2.3 चा, ठीक आहे, चेक करायचा 2 मध्ये. हा जो नंबर आलेला बघा या लाईन मध्ये चेक करायचा, ठीक आहे. हा जो नंबर आलेला आहे त्याला नोट डाऊन करायचा. तिथे आलेला आहे पॉइंट, तो घ्यायचा पण, ठीक आहे. याच्या स्टार्टिंगला पॉइंट असते, या नंबर बघा पॉइंट आहे ना, म्हणजे हा पूर्ण रो मध्ये पॉइंट आहे 0.4310. यामध्ये मेन डिफरन्स नाही ना तर नाही घ्यायचा, म्हणजे 4th डिजिट नाही आहे ना तर नाही घ्यायचा. जो नंबर आला ते झाला आपलं कॅल्क्युलेशन. याला जर सॉल्व करतो म्हटलं 2 पॉइंट बघा 32.4 आहे. या नंबरला कसं सॉल्व करा बघा, या पॉइंटला इकडे शिफ्ट करून द्या, काय होणार 2.324. ठीक आहे. कितीने शिफ्ट केलेला आहे, पण किती डिजिटनं शिफ्ट केला आहे, 3 डिजिटने शिफ्ट केला आहे. प्लस 3 लिहा लागेल, कारण याला सॉल्व केल्यानंतर या नंबरला सॉल्व केल्यानंतर हा नंबर भेटला पाहिजे. ठीक आहे. तर हे तुम्हाला चेक करता येतं 2.3 चा 2 मध्ये आणि 4 मध्ये, ठीक आहे. आणि या 10चा पॉवर तो 3 आहे, प्लस 3 वरती गेल्यानंतर इथे गेल्यानंतर -3 होणार. 2.3 चा बघायचा, 2.3 चा 2 मध्ये म्हणजे हाच नंबर आला, कोणता नंबर आला इथं 0.310. आणि हा 4 मेन डिफरन्स मध्ये चेक करायचा, मेन डिफरन्स मध्ये 4 7 आहे, तर हा 7 इथं लिहायचा, 7 मायनस करायचा त्यामध्ये, ठीक आहे. जो नंबर येईल तो लिहायचा. म्हणजे यामध्ये नंबर किती आलेला आहे 0.4310. ठीक आहे. आता हा -3 आहे, त्याचा आपल्याला लेफ्ट साईडनं पण शिफ्ट करता येते, पण ते संख्या खूप लहान होणार, असं सर्व द्यायचं.